चांदोबाबाचं दर्शन घेतलंय आणि आपल्या प्रवासाक सुरुवात केलंय। तर नमस्कार गाववाल्यांनो, तर आज आम्ही भरून इला होता कुंडो आणि आपल्याक जाऊचं होता मानगावात आणि आज एकट्यानेच प्रवास करूच होतो। रात्री 8 वाजता आपला प्रवास सुरू झालो। आज आपली गाडी भरली होती सौंदाळ्यात, त्यामुळे राजापुराच्या ब्रिज वर इलय आणि म्हटलं आता मित्रांका कॉल करून रशी ओढून घेऊया। तर सागर भाऊंका कॉल केलंय आणि रशी ओढून घेतलंय। त्याबरोबर म्हटलं आता हैसूनच जेवणच जाऊया। तर मस्तपैकी बांगडा थाली मागवलंय सागर भाऊ सोबत आणि ते मी थैसना निघाले। डिझेल पंपावर डिझेल टाकलंय आणि म्हटलं आता प्रवास सुरू करूया। येऊन पोहोचलोय तो वाटूच्या रस्त्याक जसो लागले ना तसो माका येऊक लागली झोप। तर आता गडी काय करणार, तर म्हटलं आता कसो बसो येऊन पोचलोय तो सरळ आपल्या संगमेश्वरात। पंपार भेटलो गणू, गण्याबरोबर चाय पिऊया म्हटला आणि वाटेक चालता चॉकलेटा घेतलोय। तर चॉकलेटा खायत आपण जाऊया, कारण आपल्याक काय कसला व्यसन नाही, त्यामुळे चॉकलेटावर आपण बघूया। चला आता पुढचा प्रवास सुरू करूया। कशिडीच्या थोडं मागे आहे आणि मस्तपैकी ना थोडं पाणी मारलं, कारण झोप येत होती। मतलब पाणी मारलं आणि आता परत जाऊया, कारण वाजले 4:30, आपल्याला 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे मानगावात। तर चला आपण आता पुढचा प्रवास चालू करूया। असा महाड क्रॉस केला ना तसा धुक्यानं जोरात होता। तर ह्या धुक्यात ना इंडिकेटर लावित कसो बसो येऊन पोचलो तर मानगावच्या काट्यावर आणि सकाळी बरोबर 7 वाजता पार्टी बरोबर गाडीचं काटो केलंय आणि येऊन पोचलोय तो लोकेशनला। येल्या गाडी खाली करूक पण सुरुवात केला नी परत इलय तो आपल्या काट्यावर साठी गाडी लावलंय आणि मस्तपैकी म्हटला मिसळ खाऊया। तर मिसळीवर जोर धरलंय आणि म्हटलं आता जाऊया सरळ पळसप्यात, कारण आपल्या एक साराच्या पंपावर जाऊन आराम करत होतो। सो पेनमध्ये इलंय ना तसं नितीन भाऊंचा कॉल इलो, तर नितीन भाऊंका भेटलंय आणि म्हटलं आता सरळ जाऊया पंपावर। तर पंपावर इलंय आणि म्हटलं आता पोटाकाचा आधार देऊया आणि स्वामी कृपा या हॉटेलमध्ये मस्तपैकी बिर्याणी मागवली खाली आणि संध्याकाळी आरामात उठलोय आणि मस्तपैकी आंघोळ पाणी करून फ्रेश झालंय, अगरबत्ती लावलंय। कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय, टाटा।